श्रीकृष्ण परमात्मने नमः। सचेति सुन्दरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीन्नाशीतिर्घ्नानां शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीं उभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां ज्ञानानन्दमयं देवं निर्मलं स्फटिकाकृतिम् आधारं सर्वविद्यानां हयग्रीवमुपास्महे। या वर्णपदवाक्यार्थगद्यपद्यस्वरूपिणीं वाचि नर्ते क्षिप्रं मेधां देवी सरस्वती वन्दे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्ते जङ्गलिकायमाने संसारहालाहलमोचान्त्ये अवधूतचिन्तन श्रीगुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। तुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कभी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ रामदास स्वामी प्रवास करता 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 अंबाजोगाईला आले। अंबाजोगाईला भगवान दत्तात्रेयाचं दर्शन झालं आणि दत्तदर्शन झालं, ब्राह्मणालाही दर्शन घडवलं, तिथे काही दिवस मुक्काम केला आणि दासोपंत आणि मुकुंदराज यांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला। दासोपंताचा गीतार्णव नावाचा फार मोठा ग्रंथ आहे, 1,00,000 ओव्याचा असतो। पासोडी प्रसिद्ध आहे, अंबाजोगाईला आजही पाहायला मिळते। दासोपंतांनी लिहिलेली पासोडी ही आजही पाहायला मिळते। आणि या ठिकाणी समर्थांचं कीर्तन झालेली आहेत आणि रोज कीर्तन संध्याकाळी व्हायची, रामरायाचं गुणगान व्हायचं। पण रामरायाच्या चरित्रावर समर्थांची खूप श्रद्धा होती। ते नेहमी म्हणायचे, सबळ जनक माझा राम लावण्य पेटी म्हणून मज पोटी लागली आस मोठी दिवस गणित बोटी प्राण ठेवून कंठी अवचट मज हो भेटी होत घालीन मीठी। रामरायाबद्दलचं अप्रतिम गुणगान कीर्तनामध्ये करतायत आणि कीर्तन संपलं आणि एक जांबचा व्यक्ती त्या कीर्तनाला उपस्थित होता आणि सहज त्याच्या मनात आठवलं, 25 वर्षापूर्वी सूर्याजी पंताचा मुलगा पळून गेला होता, तो तर हा नसेल। कशी ईश्वरी योजना आहे बघा। आता 25 वर्षापूर्वी तो कसा होता? 35 वर्षानंतर बलदंड शरीर, रोज 1200 सूर्यनमस्कार, 1200 दंड बैठका, गायत्री पुरस्रण करून चेहऱ्यावर तेजो वलय पसरलेला आहे, भव्य शरीर यष्टी आहे, तर ओळखणं शक्यच नव्हतं। पण तरीही त्या व्यक्तीच्या मनामध्ये आले की कदाचित सूर्याजी पंताचा 12 वर्षापूर्वी गेलेला मुलगा हा तर नसेल। 12 काय 24 वर्ष, 12 वर्ष पुरस्करणाचे आणि 12 वर्ष यात्रेचे, ओळखणं शक्य नाही। पण तरी त्याच्या मनात भगवत प्रेरणा झाली आणि त्यांनी शंका घेतली आणि नंतर कीर्तन संपल्यानंतर विचारलं, महाराज आपण कुठले राहणारे मूळचे? समर्थांनी सांगितलं, जांब। आता मात्र त्या गृहस्थाची शंका संपली, कारण जांबमधून एकच व्यक्तिमत्व बाहेर पडलं होतं, तेच असणाऱ्याची खात्री झाली। त्याला आनंद झाला आणि किंचित रागावला, महाराज काही विचार केला का दुसऱ्याचा? अहो तुम्ही निघून गेलात, तर तुमच्या आईची काय अवस्था झाली कधी विचार केलाय? काय परमार्थ यालाच म्हणतात काय? अहो तुमच्या आईचे रडून रडून डोळे गेले महाराज। तुम्ही आपलं वैभव प्राप्त करून गेलं,
समाजामध्ये मान मान्यता मिळवली, वैभव प्राप्ती झाली, नावलौकिक झाला, तुमचा अध्यात्म सांभाळला गेला, सगळं झालेलं आहे. पण तिकडे मातोश्रीचे डोळे गेले त्याचं काय? माझी विनंती आहे तुम्हाला, महाराज इथपर्यंत आलात, एकदा जामला जाऊन आईची भेट घ्या. आईला भेटल्याशिवाय कुठे जाऊ नका. समर्थ हे उत्कंठित होतेच. समर्थाने ठरलं होतं की जामला जायचंय आणि या ग्रस्ताने तसं निमंत्रण दिलेलं आहे. आणि आंबेजोगाईचा मुक्काम संपला की समर्थ हे निघाले जाम. जांभला गेले तर घर माहिती होतं कुठं घर होतं ते. 11 वर्षाचे असल्या गेल्यामुळं थोडा जरी बदल झाला असेल तरी घर माहिती होतं. घराच्या दारात गेले सरळ आणि दारात उभं राहिलो, आत गेले नाही, उभे राहिले आणि बस मनाचा श्लोकातला एक श्लोक म्हटला, सदा सेवी आरण्य तारुण्य काळी, मिळेना कदा कल्पनेचे निमिळी, चळेना मनी निश्चयो दृढ त्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. हा श्लोक पडलाय. दारापुढे उभं राहून श्लोक म्हटलाय मोठ्या आवाजात, आवाज खणखणीत, पूर्ण परिसरात आवाज घुमेल एवढा मोठा आवाज. सदा सेवियारण्य तारुण्य काळी, मिळेना कदा कल्पनेचे निमिळी, चळेना मनी निश्चयो दृढ त्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक म्हटला पण आतून कुणी आलं नाही. ज्या दिवशी नारायण गेला त्या दिवसापासून घरामध्ये आनंदाचं वातावरण नाही. कारण नारायण होता, चैतन्य होतो घरामध्ये. काही नाही, कोणी उत्तर देत नाही, कोणी बोलत नाही, शांत आहे. त्यांनी श्लोक म्हटला, मोठ्याने गर्जना केली. थोड्या वेळाने दुसरा श्लोक म्हटला, नसे अंतरी कामकारी विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी, निवाला मनी लेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. दुसरा श्लोक म्हणून झाला, जय जय रघुवीर समर्थ गर्जना झाली, तरी काही उत्तर आलं नाही. पण तिसरा श्लोक घेतला, नसे मानसी नष्ट आशा दुराशा, वसे अंतरे प्रेम पाशा विपाशा, ऋणी देव भक्तिभावे जयाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तिसरा श्लोक म्हटला, जय जय रघुवीर समर्थ म्हटलं. मातोश्री राणूबाई एका कोपऱ्यात बसल्या होत्या, खंगलेल्या होत्या, जीर्ण झाल्या होत्या. त्यांनी ऐकलं पण कोण लक्षात नाही आलं. कुठून येईल हो, 24 वर्षापूर्वी गेला, तू येईल ही आशाच केव्हा संपली. आईने हृदयाला दगड बांधून ठेवला होता की आता नारायणची भेट या आयुष्यात नाही होणार. राणूबाईने किती वर्ष वाट पाहिली असेल, किती शोक केला असेल, किती दिवस अन्न न घेतलं असेल आपल्या पुत्राची वाट पाहण्यामध्ये. रात्र रात्र जागली असेल, दिवस दिवस वाट पाहिली असेल, माझा नारायण येईल, माझा नारायण येईल. पण शेवटी जवळ 20-25 वर्षाचा काळ, नारायण फिरकला सुद्धा नाही. आणि आईने मनाचे ठरवलं की बहुतेक नारायण मला भेटणार नाही. रडून रडून दृष्टी गेलेली आहे, जेवण घ्यायचं नाही, आहार घ्यायचा नाही, त्यामुळे शरीर खंगून गेलंय, केवळ अस्थिपंजर राहिलेला आहे.
वर्षामागे वर्ष लोटली होती. नारायण भेटण्याची आशा उरली नव्हती. पण विस्मृती होणार कशी? आईला आपल्या बाळाची विस्मृती कधीच होत नाही. लक्षात घ्या. आपल्या मराठीत एक म्हण आहे, पोटी अजगर सर्प जरी जन्मला तरी आई त्याच्यावर प्रेम करते. ती आई आहे. माझ्या सद्गुणी मुलावर प्रेम का नाही करणार? आणि तो मुलगा निघून गेला तर आईला दुःख का नाही होणार? कल्पनाच करवत नाही राणूबाईच्या दुःखाची. पण विस्मृती होत नाही. वारंवार नारायण आठवतोय. नारायण कुठे असेल? नारायण कसा असेल? मातोश्रीने ऐकलं मात्र. आणि नारायणने जे श्लोक म्हटले ते नारायणची वृत्ती तशी झाली होती. हे श्लोक नुसते म्हणण्याचे नाहीयेत. समर्थांची रचना किंवा कुठल्याही संतांची रचना त्यांच्या अनुभवाचे बोल आहे. कविता नाही आहेत. कविता इकडून तिकडून आणून रचलेल्या कविता त्या नाही आहेत. अनुभवाचे बोल आहेत. त्यांनी सेवन केलेलं आहे. कदा सेवी आरण्य तारुण्य काळी. ज्या वेळात लग्न करून पत्नीशी व्यवहार करायचा, मुलं बाळा तयार करायची, त्या काळामध्ये सदा सेवी आरण्य तारुण्य काळी, वयाच्या मध्यामध्ये तारुण्यामध्ये ग्रस्थाश्रम सोडून मनामध्ये विचरण करणं. मनामध्ये कामवासना नाही. चळेना मनी निश्चयो दृढ जाता. आणि जीवनामध्ये ध्येय जे ठरवलेलं आहे त्या ध्येयापासून विचलित होण्याचा विचारच नाही. भगवंताला प्राप्त करून घ्यायचं आणि निश्चय कधी विचलित होत नाही. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. हा दास सर्वोत्तमाचा श्रेष्ठ आहे. भगवंताचा दास श्रेष्ठ आहे. जसे अंतरी कामकारी विकारी. अंतःकरणामध्ये कसलीच कामना नाही, कसलाच कामना नाही. तर काम एक विकार आहे. विकार आहे. त्यामुळं माणसाची गती खाली येते. म्हणून नसे अंतरी कामकारी विकारी. आणि काम संबंधी कुठलाच विषय विकार नाही. उदासीन जो तापसी ब्रह्मचारी. उदासीन. उदासीन म्हणजे उदास. संसाराबद्दल उदास. संसारामध्ये कसलीच आसक्ती नाही. उदास शब्दाचा आणखी एक अर्थ आहे उत आस. उत म्हणजे वर, आस किंवा उत म्हणजे देव. देवत्वाच्या स्थितीमध्ये असणे. मी बाकी सांगितले भागवतामध्ये. उत्सिष्ट. उत म्हणजे ईश्वर आणि शिष्ट म्हणजे शेष. ईश्वराचं नैवेद्य दाखवून जे उरतात ते उच्चिष्ट आहे. उच्चिष्ट म्हणजे उष्ट नव्हे. गुरोर उच्चिष्ट भोजनम. गुरुनी जेवण केल्यानंतर शेष अन्नाचा प्रसाद घेणे हे गुरु उच्चिष्ट भोजन आहे. म्हणून उत्चा अर्थ ईश्वर. आणि आणखी एक उदाहरण सांगता येईल. उत म्हणजे देव आणि सव म्हणजे प्राकट्य. उत्सवाचं, आनंदाचं प्राकट्य, भगवंताचं प्राकट्य, तो उत्सव. उच्चिष्ट उत्सव यामध्ये उत जो आहे तो देव या अर्थाने. जसं उदासीन मध्ये उत म्हणजे देव, आसीन असणे, देवस्थितीला असणे, ब्रह्मानुभूती घेणे. उदासीन म्हणजे काय 10 दिवसामधले प्रत्येक जण उदासीन करतात तसं नाहीये. उत आसीन, श्रेष्ठ पदावर असणे, उन्नत अवस्थेमध्ये असणे. म्हणून उदासीन जो तापसी ब्रह्मचारी. तपश्चर्या करणे आणि ब्रह्मचर्य पालन करणे. निवाला मनी लेश नाही तमाचा. अंतःकरणामध्ये अंधकार, अज्ञान अंधकार अजिबात नाही असा दास भगवंताचा श्रेष्ठ दास आहे. नसे मानसी नष्ट आशा दुराशा. ही आशा फार घातक आहे. आशायाम परमम दुःखम नैरास्यम परमम सुखम. आशा हे परम दुःखाचं कारण आहे. बघा, ज्या माणसाला आशा असते तो इतका मेहनत करतो की तेल्याच्या घाण्याला बांधलेला बैल
अहोरात्र फिरतच राहतो, तशी याची आशा संपतच नाही. आशा नाम मनुष्यस्य काचित आश्चर्य श्रृंखला. आशा नावाची अशी एक आश्चर्यकारक साखळी आहे की ज्या लोखंडाच्या साखळीने बांधलेला व्यक्ती साखळी जेवढी लांब आहे तेवढंच फिरू शकतो. पण आशा नावाच्या बांधलेला व्यक्ती कसल्याही प्रकारचं साखळीने बांधलेलं नसतं तरी आयुष्यभर फिरतच राहतो, थांबत नाही. समर्थांच्या मनात काय? नसे मानसे नष्टाशा दुराशा वसे अंतरी प्रेम पाशा विपाशा. अंतःकरणामध्ये सदैव प्रेम, भगवंताविषयी प्रेम. भगवंताविषयी जे प्रेम आहे तेच प्रजेविषयी असतं. कारण भगवंत ज्याला कळालेला आहे तो सर्वत्र भगवंत बघतो. भगवंत म्हणजे समर्थाच्या दृष्टीने रामरायच नव्हते, तर चराचरामध्ये राम भरलेले आहे. रमन्ते योगिनो यस्मिन् नित्यानंदे हे चिदात्मनी इति राम पदैनैतत् परम ब्रह्मा विधीयते. त्या परब्रह्माचं नाव राम आहे आणि तो परब्रह्म सर्वांमध्ये भरलेला आहे. सच्चिदानंद स्वरूप परमात्मा घटाघटामध्ये व्याप्त आहे. म्हणून सगळ्यांच्या बद्दल प्रेम असतं. ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा. आपल्या भक्तीच्या बलावर त्याने भगवंताला आपलं ऋणी करून घेतलेलं आहे. असा दास जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. अशी विरक्त वृत्ती बनलेली आहे समर्थांची. आणि दारातील लाका मारल्यात, कुणी आलं नाही. बरं राणूबाईंनी सांगितलं, अगं सुनबाई बघ दारात कोणीतरी अतिथी आलाय, कुणीतरी गोसावी आलाय, त्याला मुठभर नेऊन भिक्षा घाला. आता हे राणूबाईचा आवाज मोठ्यापैकी बरा होता. तो बाहेर दारात असलेल्या उभ्या नारायणने ऐकला. बाहेर कुणी गोसावी आलाय, त्याला मुठभर भिक्षा घाला. समर्थाने लगेच उत्तर दिलं, हा गोसावी भिक्षा घेऊन जाणारा नाहीये. हा गोसावी भिक्षा घेऊन जाणारा नाहीये. कारण कोणताही गोसावी येतो, कोणताही मागणारा येतो, भिक्षा दिली की निघून जातो. एवढ्या आत्मविश्वासाने सांगणारा कोण आहे? आणि राणूबाईच्या मनामध्ये एक आनंदाची लहर आली. कदाचित माझा नारायण तर नसेल. कारण असं कोणी म्हणणार नाही की भिक्षा घेतल्याशिवाय भिक्षा घेऊन जाणारा मी नाहीये. चेहऱ्यावर तेज लगेच आलं, चेहरा आनंदित झाला. आणि त्याला कोण? माझा नारायण आला काय? माझा नारायण आला काय? आईच्या मुखातून शब्द बाहेर पडताय आणि तो समर्थ आत आले. होय आई, मी नारायण आलोय, मी नारायण आलोय म्हणत नारायण जाऊन आईच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि आपल्या अश्रूंनी आईच्या चरणाचा अभिषेक केला. त्या आईच्या हृदयाची कल्पना करा. काय अवस्था झाली त्या आईची. इतके वर्ष कष्ट सहन करून ज्याची वाट पाहता पाहता आयुष्य निघून गेलं, ज्याची वाट पाहता पाहता दृष्टी गेली आणि तो अचानक असा अकल्पित येऊन समोर उभा टाकलेला आहे. काय दिव्य आनंद झाला असेल आईला. मी स्वप्नात तर नाही ना, मला स्वप्न तर पडत नाही ना. कारण ध्यानी मनी स्वप्ने नसताना नारायण एकाएकी आला कसा काय? त्याचं काय घडलंय? एक प्रसंग असा लग्नातून पळून गेला त्यावेळी आईच्या दुःखाची काय अवस्था असेल. आणि एक वेळ प्रसंग असा की अचानक नारायण समोर उभा टाकला, त्या आनंदाची काय कल्पना करता येईल. नारायण आला आणि तिच्या डोळ्याला अश्रू धारा लागल्या. माझा नारायण आला, माझा नारायण आला. दोघांच्या नेत्रातून अश्रू श्रवत आहे. अहो श्रवणार नाहीत तर कसं काय? किती मोठा संत झाला तर आईबद्दल प्रेम असणारच. ध्रुवानी एक ध्रुवस्थान मिळवलंय अलौकिक. आजपर्यंत भूतकाळात कुणाला मिळालं नाही, भविष्यात कुणाला मिळणार नाही असं एक स्थान
मिळवलेलं आहे. अचल बहुत कल्पी भंग नाही दयासी, ग्रह गण ऋषी तारा त्याहुने वंद्य होसी उंच होसी. ग्रह गण ऋषी तारा त्या विषयात उंच असतील आणि हे सगळे प्रदक्षिणा करतील असं दिव्य स्थान मिळवलं. आता काय गरज होती कोणाची? पण नाही, एक लक्षात घ्या, मातृभक्ती हे परम तपश्चर्या. आईबद्दल श्रद्धा असावीच. आई अनपड असेल, आई कशी असेल? मला एक वाक्य वाटतंय, कोणतरी विचारलं होतं की जगात सुंदर कोण आहे? शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी विचारलं जगात सगळ्यात सुंदर कोण आहे? अनेकाने अनेक उत्तर दिले, पण एकाने उत्तर दिलं माझी आई. माझ्या आईपेक्षा सुंदर कोणी नाहीये. कारण आईची सुंदरता वेगळी आहे, रूपाची सुंदरता वेगळी आहे. आईचं हृदय, आईचं वात्सल्य याची तुलनाच करतायत महाराज. म्हणून समर्थ इतके वर्ष त्या वात्सल्याला पार करून गेले. आठवण जरी झाली तरी देह कार्य ठरलेलं आहे. आणि आईचं तर वात्सल्य आहे, दोघांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा पडायला लागल्या. आईने 20 वर्ष दुःखात काढलेली आहे. रडून रडून डोळे गेले आणि नारायण भेटीला आला. दुःख निघून गेलं आणि आई आपला वात्सल्याचा हात नारायणच्या शरीरावर फिरवायला लागली. डोक्यावर, हातावर, पायावर, पाठीवर. आता हात फिरवताना कसं झालं असेल? लहानपणीच्या नारायणला घेऊन पांडीवर झोपवायची, तो नारायण मोठा झाला तरी आईच्या जवळ बसायचा, आईचा हात पाठीवर फिरायचा. तो नारायण आज खूप मोठा झाला होता. त्याची जटा, त्याची दाढी, त्याचे बलदंड शरीर सुकुमार होता गेला तेव्हा आई आपल्या हाताने फिरवती. चेहऱ्यावर दाढी वाढलेली आहे, दंड बलदंड झालेले आहेत, व्यायाम करून जटा वाढलेल्या आहेत. आई म्हणाली नारायणा, तुझं हे रूप पाहायला मला दृष्टी नाही राहिली रे. माझे डोळे गेले, तुला कसं पाहणार मी नारायणा? आणि नारायणनी आईच्या डोळ्यावर हात फिरवला. आणि आश्चर्य, नारायणनी हात फिरवला आणि आईने डोळे उघडले आणि नखशिकांत नारायण. गेलेली दृष्टी परत आईला आणून दिली समर्थाने. आनंद झाला, मुलगाही पाहायला, दृष्टी आली. आई म्हणते नारायणा, अरे तू ही भूतचेष्टा कुठून शिकलास? ही भूताटकी कुठली शिकलास की माझी दृष्टी गेलेली परत आणली? समर्थ म्हणतात आई, ही भूतचेष्टा नाही, ही भगवान रामचंद्राची कृपा आहे. सर्व प्राण्याच्या हृदयात वास करणारा तो परमेश्वर रामचंद्र, तेच भूत आहे. तेच भूत प्रसन्न झालं आई, आणि ते भूत प्रसन्न झालं. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, नका तेथे जाऊ कोणी. पंढरपूरचं भूत मोठं आहे. हे जे भूत आहे ना, हे भूतांचं ही भूत आहे. सर्वा भूतांचे हृदय, नाम ज्याचे रामराय, रामदास नित्य गाय, तेची भूत गे माये. समर्थाने सांगितलं कोणतं भूत प्रसन्न करून घेतलेलं आहे की त्याचं नाव आहे राम. आणि नंतर समर्थ वर्णन करतात त्या भूताचं. होते वैकुंठीचे काणी, होते वैकुंठीचे कानी, शिरले अयोध्या भुवनी, लागे कौसल्येचे स्तनी, तेची भूत गे माये. जाता कौशिका रावळी, अवलोकली तये काळी, ताटिका ते छळून मेली, तेची भूत गे माये.
सर्व वर्णन करतात रामायणाचं. मार्गी जाता वनांतरी पाय पडला दगडावरी पाषाणाची झाली नारी तेची भूत गे माये. पहिल्या ताडिकेचा वध विश्वामित्राच्या काळात झाला ते वर्णन केलंय. दुसरे गौतमीचा उद्धार, अहिलेचा उद्धार केलेला आहे. जनकाचे अंगणी गेले शिवाचे धनु भंगिले वैदेही अंगी संचरले तेची भूत गे माये. जनकाच्या दरबारमध्ये जाऊन शिवधनुष तोडला आणि सीतेचे स्वयंवर केलंय. संपूर्ण रामायण थोडक्यात त्यांनी वर्णन केलेलं आहे. सुग्रीवाचे पालन 14 वर्षाचा वनवास 14 संवत्सर तापसी अखंड हिंडे वनवासी सांगाते भुजंग पोसी तेची भूतगे माये. सांगाते भुजंग पोसी. समर्थांची कल्पना विलास हे खूप चांगलं आहे. भुजंग म्हणजे शेष आणि शेष म्हणजे बलराम, लक्ष्मण. शेष म्हणजे लक्ष्मण. लक्ष्मण हा शेषाचा अवतार आहे. म्हणून 14 संवत्सर तापसी अखंड हिंडे वनवासी सांगाते भुजंग पोशी. भुजंग म्हणजे शेषाचा अवतार लक्ष्मण. तेची भूतगे माये. सुग्रीवाचे पालन वालीचे निर्दालन तारी पाण्यावरी पाषाण तेची भूतगे माये. रक्षी भक्त विभीषण मारी रावण कुंभकर्ण तोडी अमराचे बंधन तेची भूतगे माये. रामरायाबद्दल असं वर्णन करतात. समर्थानी जांबेमध्ये वर्णन वास्तव्य केलंय. आईची इच्छा होती तिथेच राहावं, गावकऱ्याची इच्छा होती गावातच राहावं, पण जीवनाचं कार्य ठरलेलं आहे. कार्य असलं की माणसाने थांबता येत नाही. काही दिवस राहिले. सगळ्या लोकांना आनंद झालेला आहे. घरात किती माणसं किती? इन मेन 3. गंगाधर पंताची बायको आणि राणूबाई. कोणीच चौथा व्यक्तीच नव्हता. अशा प्रकारे काही दिवस काम केला. ते नेहमी बोलायची, जगा धर्मावर संकट आलेलं आहे, जनता त्रस्त झाली आहे. आपल्या गंगाधर पंताला बसून सांगायची सध्याची परिस्थिती अशी आहे देशामध्ये. तेव्हा गंगाधर पंत म्हणायचे, नारायणा अरे तुझं बोलणं ऐकून जीवाचं पाणी होत रे. काय करावं, देवाचं नाव घ्यावं झालं. दुसरं तरी कोण काय सांगणार. ज्ञानेश्वरासारखे महाभागवत या काळी अवतरले तरी तेही दुसरे काय सुचणार. पण त्यांचे वाक्य समर्थाला पटलं. काय करणार आता, बांधून बसायचे. ते म्हणाले असे निराश होऊन बसण्याचे केव्हाच कारण नाही. देवानं मनुष्याला बुद्धी दिली आहे, ती बुद्धी चालून प्रयत्न केल्यास ही स्थिती हटकून पालटे. परमेश्वरावर भार टाकावा, मग आपण यथामती प्रयत्न केल्यास यश येईल. घालून अकलेचा पवाड व्हावे ब्रह्मांडाहून जाड. अहो बुद्धीने ब्रह्मांडापेक्षाही जाड होता येतं दासबोधात केलेलं आहे. म्हणून निराशेला थारा देता कामा नये. काही दिवस मातेच्या सान्निध्यात राहिले. पूर्वी मातोश्रीला आणि इतरांना न विचारता समर्थ निघून गेले होते. आता यावेळेला मात्र दृष्टी देऊन विचारपूस करून सांगून जात आहे. सगळ्या गावकरी मंडळींनी समर्थाला तिथे राहण्याची प्रार्थना केली, पण त्याने आपल्या काही अडचणी सांगितल्या की मला काही कार्य करायचंय. समर्थासारखा पुत्र झाला, मातेचा उद्धार केला तो केला, वंशाचा उद्धार केला तो केला, पण जगाचा उद्धार करण्याचं कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे. आणि तिथून दक्षिणेकडे निघाले. समर्थ जांभेला असताना पुन्हा एकदा आल्याचा दाखला आहे. नंतर 1576च्या सुमारास एकदा आले होते असं सापडतं, पण त्याबद्दल निश्चित मत लेखांचे नाही, अनेकांचे अनेक मत त्यामध्ये असतात. मातेचा आशीर्वाद घेऊन निघाले आणि दक्षिणेकडील तीर्थक्षेत्री करायला
श्री समर्थ जांभेहून निघाले. विशेष सांगायचं म्हणजे समर्थ रामदास स्वामी हे निटूरला आले. त्यांच्या चरित्रामध्ये वर्णन आहे. निटूर आणि निलंग्याला समर्थांचा मठ स्थापन केलेला आहे आणि निटूरला समर्थ आले होते, जी माझी जन्मभूमी आहे. त्या निटूरला आले होते, माझी भाग्याची गोष्ट. त्या परिसरामध्ये समर्थ आले आहेत. निटूरचा उल्लेख त्या चरित्रामध्ये समर्थांच्या आहे. जाताना सोयीप्रमाणे पूर्व पश्चिमची स्थानं पाहत निघालेले. थेट कन्याकुमारी पर्यंत गेले. मार्गात जी जी स्थानं लागली ती सगळी पाहिली. शंकराचार्यांची, व्यंकटेशाची, शंकराचार्याचं जन्मस्थान, मध्वाचार्यांचं स्थान, कुमारस्वामी, सुब्रह्मण्यम, विरूपाक्ष, पंपा सरोवर, ऋषमुख पर्वत, अंजनी सुग्रीव स्थान, शबरी स्थान, जटायू हरण स्थान, जटायुद्धारण. आता जटायू बद्दल काही लोक म्हणतात महाराष्ट्रात घटना घडली वगैरे, नाशिक दाखवतात. पण इथे आंध्रामध्ये लेपक्षी नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी ही घटना घडलेली. ले पक्षीचा अर्थ ले म्हणजे ऊठ आणि पक्षी म्हणजे पक्षी. हे पक्षा ऊठ. रामराज तिथे म्हणाले होते हे पक्षा ऊठ, तर त्याचं ले पक्षी, ले म्हणजे ऊठ असा अर्थ आहे. पवित्र क्षेत्र ते पण. म्हणून यांनी दक्षिण भारतामध्ये लिहिलेलं आहे. शबरी स्थान, जटायुद्धरण स्थान, अगस्त्य स्थान, कावेरी तट, श्रीरंगनाथ स्थान, रामानुजाचार्याची स्थान, पद्मनाभ, गोकर्ण, पक्षीतीर्थ, अरुणाचल. सुंदर सुंदर स्थान आहे. स्मरणाद अरुणाचलम. काशीमध्ये अरुणाचलाचं स्मरण केलं. दर्शनाद अभ्रसदसी. चिदंबर क्षेत्राचं दर्शन घेतलं. जन्मना कमलालयी. महालक्ष्मी क्षेत्रात जन्मला तो. आणि कास्यात मरणान्मुक्ती. काशीला मृत्यू आला तर मुक्त होतो. किंवा स्मरणात अरुणाचले. अरुणाचल पर्वताचं स्मरण केलं तरी मोक्ष प्राप्त होतो. अरुणाचल सुंदर ठिकाण आहे. तिथे अवश्य एकदा भेट द्यावी. रमण महर्षीचं स्थान आहे आणि महर्षीचं स्थान नंतर झालं, पण तत्पूर्वी अरुणाचलेश्वर तो पर्वत आहे तो प्रत्यक्ष शिवच आहे. नंतर एका राजाने मंदिर बांधले अरुणाचलेश्वराचं वगैरे, पण त्या पर्वताला परिक्रमा घालतात आणि पर्वतामध्ये आजही संत महात्मा योगी बरेच आहेत. अरुणाचलम हे सिद्ध क्षेत्र आहे. पंचमहाभूताचे 5 स्थान आहेत. त्यापैकी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यात पृथ्वी तत्वाचं स्थान आहे कांची. पाण्याचं स्थान आहे जम्बुकेश्वर श्रीरंगम जवळ. तेजाचं स्थान आहे अरुणाचलम. वायूचं स्थान आहे कालहस्ती आणि आकाशाचं स्थान आहे चिदंबरम. हे स्थान आहे पंचमहाभूताचे. त्यापैकी अरुणाचलेश्वर अत्यंत सुंदर स्थान आहे. त्यानंतर तिरुपती, कामाक्षी, हरिहरेश्वर, वरदराज. कांची कामाक्षी ही शिवकांची मध्ये आणि वरदराज हे विष्णुकांची मध्ये. अशा प्रकार प्रवास करता करता रामेश्वरला समर्थ पोहोचले. तिथे सेतू स्नान केलेलं आहे आणि मारुतीच्या स्कंदावर बसून लंकेला जाऊन आले असं वर्णन आहे. रामेश्वरहून समर्थ रामदास स्वामी लंकेलाही गेले. तिथे बिंदुस्थान गुहा पाहिली. भोगावतीचे ते हाटकेश्वराचे दर्शन घेतले आणि त्याचा प्रवास करता करता 4 वर्षांनी पुन्हा ते पंचवटीला आलेले आहेत. उत्तरेकडील क्षेत्राची यात्रा त्यांनी पाहिलीच आहे. दक्षिणेकडे यात्रा करताना त्याला काय कष्ट झाली असतील. भाषा वेगळी, सगळे वेगळे दक्षिणेकडे. नाना प्रकारचे लोक भेटायचे. कित्येकदा हिंस्र श्वापदांची भेट झाली असेल. नाना तऱ्हेची संकट आली असतील. अरे मेरू स्वामींनी वर्णन केलेलं आहे त्या यात्रेत आणि ते आठवलं म्हणजे समर्थाने देशाकरता काय काय केलं तिची जाणीव होईल.
तरी जे वर्णन केलं तो खूप मोठा प्रसंग आहे. कुग्रामे अथवा नगरे पहावी घराची घरे भिक्षामिषे लहान थोरे परीक्षून सोडावी. समर्थाने या देशाटनाच्या निमित्ताने भिक्षा प्रारंभ केली आणि भिक्षेच्या निमित्ताने घरोघर जायचं आणि तिथे जाऊन अभ्यास करायचा. कुग्रामे अथवा नगरे, मग चांगलं गाव असेल किंवा कुग्राम असेल तिथली घरं पाहायची, लोकांचा आचार पाहायचा, विचार पाहायचा. भिक्षामिषे लहान थोरे परीक्षून सोडावी. तीर्थाच्या निमित्ताने संचार करत असताना जे जे लोक भेटत असत त्याच्याशी संवाद करत असत. समर्थाने वर्णन केले. परीक्षेचे 5 श्लोक आहेत त्यांच्या. मही मंडळी लोकनाना गुणाचे असंभाव्य लीळा कळाकुसरीचे किती एक साधे किती एक बोधे किती एक ते देखिले मंदबोधे. हे जगातले किती प्रकार आहेत लोकांचे त्याचं वर्णन करतात. किती एक साधे, किती साधे लोक आहेत, किती एक बोधे, किती विद्वान आहेत, किती एक ते देखिले मंदबोधे, किती मंदबुद्धीचे लोक आहेत. किती एक लाताड लावाड पाणे किती एक पापी पुराणे पुराणे किती एक तोंडाळ ओढाळ उणे कुशब्दी किती एक वाचाळ सोणे करंटे कुरूपी विकारी भिकारी किती एक ते तामसी दुःखकारी किती एक ते पातकी पापरूपी किती एक ते दक्ष पुण्य स्वरूपी. किती पापी लोक आहेत, किती पुण्यवान लोक आहेत. भले नष्ट पापी दुरात्मेची काही पापी आहेत, काही दुरात्मे आहेत. जनी पाहता सारखे एक नाही बहुलोक ते बहुता परीचे भले ते हरीचे तथा दुर्भरीचे. समर्थाने या सगळ्या श्लोकामध्ये कुणाकुणाशी भेटले, कशा कशा प्रकारचे लोक भेटले असं वर्णन केलेलं आहे. भल्याचे भले बोलती रम्य वाचा ते सुकृती चालतो सुकृताचा हिरे दास उदास लोकात पाहे मना माझी थक्कीत हो नराये. अशा प्रकारे लोकांची परीक्षा घेत 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 ही वैराग्य मूर्ती प्रवास करते आहे. त्रैलोक्याची पर्वा नाही, निरपेक्ष आहे. आणि अशा या तरुण विरक्ताला पाहून लोकांच्या मनामध्ये कौतुक प्रेम वाटायचं. प्रेम वाटायचं स्वाभाविक आहे. अहो या वयामध्ये तारुण्यामध्ये ग्रस्ताश्रम करायचा, सुखामध्ये लोळायचं आणि त्या वयामध्ये कांतार सेवतोय, अरण्य सेवतोय. लोकांनी विचारपूस करायची, आपसात कुजबूज करायची. कोण आहे तेजस्वी पुरुष, याला कसलीच अपेक्षा नाही, याला बाय बाप जवळचे कोणी नातलं काहीतरी हे माहिती नाही, जरुरी पुरते घेतो. कुणी भिक्षा जास्त दिली तर भिक्षा जास्त घेणार नाही. हा आश्चर्यकारकच आहे. कोण कैचा हा भिकारी भीक मागे दारोदारी ऐसे म्हणती तेथे जावे सुखे वैराग्य करावे. कोण पुसती गोड काय पुसो जाता सांगू नये. कुणी विचारलं सांगायचे नाहीत, मी कोण आहे कुठला सांगायचे नाहीत. आहे ब्राह्मण विदेशी लोकांनी आपलं बोलायचं. मग आहे परदेशातला ब्राह्मण कुठला दिसतोय. आहे ब्राह्मण विदेशी नाही ठाऊक तयासी रामी रामदास म्हणे कोण आहे कोण जाणे. बाकीचे लोक कुजबूज करतायत कोण आहे कुणाला. आता समर्थांचे प्रवास काय झाले असतील. एका ग्रामी करुणे स्थान आहे का गेले म्हणजे तिथेच 8 दिवस मुक्काम नाहीये. एका ग्रामी करुणी स्थान एका गावी भिक्षा भोजन एका खेड्यात करीती शयन अनुसंधानी जागत. एके ठिकाणी थांबायचे, स्नान एके ठिकाणी, जेवण एके ठिकाणी, झोपणे एके ठिकाणी. असं वर्णन आहे. शय्या भूमी तटे दिशोपी वसनम. एक योग्याचं लक्षण सांगितलेलं की विरक्त. ते कसं आहे. धैर्यम यस्य क्षमा धैर्यम यस्य पिता. त्याचा पिता धैर्य आहे. क्षमाच जननी आई क्षमा आहे. शांतिश्चिरम गेहनी त्याची बहीण
शांती आहे. सत्यम पत्नी आहे. सत्यम सोनुरयम, सत्य मुलगा आहे. दयाच भगिनी, दया बहीण आहे. भ्राता मन संयम, त्याचा भाऊ मनाचा संयम हा त्याचा भाऊ. शय्या भूमितलम, झोपण्याकरता भगवंताने दिलेली भूमी ही शय्या आहे. शय्या भूमितलम दिशोपि वसनम, दिशा हेच वस्त्र आहे. ज्ञानामृतम भोजनम, आणि जेवण ज्ञानामृताचं जेवण चालू आहे. येते यस्य कुटुंबिनो वद सखे, तस्मात् भयम योगिनः, हे ज्याचे कुटुंबीय आहेत त्यांना कसली भीती आहे. म्हणून दास विश्राम धामकाराने या धैर्यम यस्य पिता क्षमाचरणी या श्लोकामधली तिसरी ओळीचा पहिला भाग घेतलेला आहे. शय्या भूमितलम दिशोपि वसनम, एवढा भाग या घेतलाय. शय्या भूमितटे दिशोपि वसनम, विरक्त वाक्य दिसले मान्य. सर्वांगा माझी एक कौपीन, पात्र उपपात्र हस्तांजली, एवढंच समर्थार्थ आहे. श्री भागवती व्यासात्मज निस्पृह लक्षणे बोलिले जे जे, ते सार्थकी लाविले दास महाराज क्रिया करुणे सुचित्त. भागवतामध्ये निस्पृहाची लक्षणं सांगितलेली. ती सगळी लक्षणं समर्थांच्या अंगी होती. बस आपल्या मत्तावस्थेमध्ये भगवंताच्या नामस्मरणामध्ये ते प्रवास करतायत. त्याला किती लोकांनी सांगून पाहायचा प्रयत्न केला, कशाला यातना करतायत, त्रास घेतायत, एके ठिकाणी राहा. पण हे ऐकत नसे. आपले कार्य ठरलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी जात त्या त्या ठिकाणी संत शोधायची, तपासायची, त्याला भेटायचं, उपदेश करायचा. नको रे उदासीन हे वाक्यमानी, समर्था असावे बहु स्वाभिमानी. करावे दीनानाथ हे सत्यवाचा, तुला चिंततो दास मे राघवाचा. करुणाष्टकामध्ये समर्थाने लोकांना उपदेश केला. त्यामध्ये हे सांगतात, नको रे उदासीन हे वाक्यमानी, ऐका माझं. समर्था असावे बहु स्वाभिमानी, करावी दीनानाथ हे सत्यवाचा. उपदेश लोकांना नाना प्रकारचा करत चाललेले आहेत. संत महात्मे भेटले की अवश्य भेटी घेत. कोणी शिष्यभावाने जवळ येईल. अनेक अनेक प्रकारचे लोक त्यांना भेटत आहेत. आणि यात्रा संपून त्याचा संकल्प करून ते पुनरपी पंचवटीला श्रीरामाच्या दर्शनाला गेले. पूर्वी पुरशरणाच्या 12 वर्षाच्या अवधीमध्ये पंचवटीस अनेक लोकांची ओळख झाली होती. त्यावेळीच या भेटी, सगळ्यांच्या भेटी झाल्या आणि त्यांच्याशी समर्थाने विचार विनिमय केला आणि कृष्णा तटाकी जायला ठरवलं. कृष्णा तटाक निवडायचा कार्याकरता हे ठरवलेलं आहे. या वेळी समर्थ लोकांमध्ये अत्यंत प्रेमाने मिसळले. कारण अगोदर एकांतात सिद्धता झाली की मग लोकांतात. कारण पुरश्चरण होईपर्यंत मध्ये लोकांचा नाना प्रकारची विघ्ने येतात, संकट येतात, प्रतिष्ठा येते, अभिमान येतो. म्हणून आतापर्यंत लोकांमध्ये जास्त मिसळले नव्हते. पण आता मात्र लोकांमध्ये ते मुक्तपणे सगळ्यांना भेटतायत, सगळ्यांचा विचार विनिमय करतायत. कदाचित शाहू महाराज पण इथे येऊन त्यावेळी शहाजी महाराज कदाचित इथे भेटले असतील. बाल वृद्ध नर नारी हजारो लोक त्यांचे कीर्तन ऐकायला येत असत. त्याचं गायने उत्तम होतं. शरीर भव्य आणि वेश आकर्षक, निस्प्रवृत्ती, लोकांचे मन वेधून घेण्याकरता अर्थ काय लागतं. सगळा गाव कीर्तनाला यायचा. पंचवटीस काही दिवस राहिले आणि पंचवटीत पुढे देशाटना करता पुन्हा त्यावेळेच्या देशाचं विस्ताराचं वर्णन करतात. कित्येक म्लेंच होऊन गेले, कित्येक फिरंगणा आटले. कित्येक तर आपले लोक मुसलमान झाले, त्यांना बिघडावलं. आणि कित्येक फिरंगणात आटले, कित्येक युद्धामध्ये मारले गेले. कारण पाशवी वृत्तीच्या या लोकांनी उत्तरेकडे धिंगाणा घातला होता. म्हणजे शालिवाहन शके 551 ते 567 मध्ये सर्वश्रुत चीनी प्रवासी ह्युएन संघ यांनी लिहून ठेवले,
चरित्रामध्ये अनेक इतिहास संशोधकाचे लेख मी घेतलेले आहेत. या ठिकाणी बऱ्याचशा कथा सांगितलेल्या आहेत. अनेक राजे कसे आले. बगदादचा वालिद नामक खलिफाच्या आज्ञेने व इराणच्या सुभेदाराच्या मदतीने अहमद कासिमने सिंध प्रांत काबीज केला आणि पुढे दक्षिणेकडे ते आक्रमण करायला लागले. पंजाबचा जयपाल जो राज्य करीत होता, त्याला कल्पना आली होती की आता हे सगळे इकडे पंजाबकडे येणार. तो ते तोंड देण्याकरता तयार होता. तरी हिंदू राजांची युती करायचा प्रयत्न केला, पण युती झाली नाही. आपल्यामध्ये हे एक कमतरता आहे. आपले लोक एकत्र येत नाहीत आणि याचा फायदा तिसऱ्याला होत असतो. हे आजपर्यंत चालू आहे. अशा प्रकारे अनेक यात्रा करता करता समर्थ लोकांची परिस्थिती पाहतायत. राजे मुघल लोक काय करतायत, कसे आक्रमण करतायत, कसे लोकांना लुटतायत, हे समर्थाने डोळ्यांनी पाहायला सुरुवात केली. बर्नियर म्हणतो, बर्नियरनी आपल्या ग्रंथात लिहिलंय, मुसलमानी आचार म्हणजे शस्त्रांच्या सहाय्याने स्थापलेला शस्त्रांच्या सहाय्याने स्थापलेला आणि अद्यापही त्याच पाशवी शक्तीच्या बळावर मानव जातीवर लादलेला एक अनिष्ट आणि अपायकारक प्रचार आहे. बर्नियरने लिहून ठेवलेलं आहे त्याच्या इतिहासामध्ये. इंद्रिय दमनाऐवजी हे लोक कसे आहेत, इंद्रिय दमनाऐवजी इंद्रियांना मोकळा मार्ग करून देणे हा त्यांचा स्वभाव बनला आहे. सगळं वर्णन त्यात केलेलं आहे. काही गोष्टी उघडपणे सांगता येणार नाही. स्त्रिया, मुले यांचा अपहार होतोय. म्लेंच दुर्जन उदंड, बहुता दिसाचे माजले बंड, अनेक दिवसाचे बंड त्या ठिकाणी चालू आहे. आपल्या पवित्र देशात स्त्री विटंबना हा एक हृदयद्रावक भाग आहे आणि तो त्यावेळी चालू होता. किती गुजरणी ब्राह्मणे भ्रष्टविल्या, किती शामुखी जाहजी फाकविल्या, किती एक देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदरा हाल होऊन मेल्या. आपल्या भारतीय स्त्रिया किती ब्राह्मणे गुजरणी भ्रष्ट गेल्या आहेत, किती शामुखी जाहजी फाकविल्या, देशांतरात विकल्या गेल्या आणि किती सुंदरा हाल होऊन मेल्या आहेत. अशी परिस्थिती आहे. जिकडे तिकडे वातावरण ऐकायला मिळायचं. तव तो गलबला झाला, परचक्र आले, अकस्मात धाडी आली, कांता बंदी धरुणी नेली, वस्तुभाव ही गेली प्राणियाची, तेणे दुःख बरे भारी, दीर्घ स्वरे रुदन करी, मनी आठवी सुंदरी गुणवंत, तव तिची वार्ता आली, तुमची कांता भ्रष्टली. हे सर्रास चालेल. आणि त्यावेळी आपल्या लोकांनी एकजुटीने विरोध केला नाही. देवालयाचा विध्वंस झाला. अहमदाबाद जवळ सरकेज नावाचं स्थान आहे. अहमदाबाद जवळ सरकेजचं एक मंदिर आहे. त्या मंदिराची अशीच विडंबना केली आहे. हैदराबाद प्रांतामध्ये कंधार, आता ते मराठवाड्यामध्ये आहे, पूर्वी हैदराबाद प्रांतात होतं. त्या कंधार मध्ये जी मशीद आहे त्याला मुख्य काम मंदिरात आहे. अशी अनेक ठिकाणं त्यांनी हिंदूंची नष्ट केलेली आहेत. बादशाच्या नजरेस अशी गोष्ट आणण्यात यायची. आपले काही लोक होते, त्यांना सांगायचे काफिराचे मोठे ठिकाण काशी, तेथे गेल्या कारकिर्दीपासून अनेक देवालय बांधण्यास सुरुवात झाली, पण ती देवालय तशी अपुरीच राहिली आहेत, ती आता पुरी करावी असा काफिरांचा मनोदय आहे. तेव्हा सद्धर्माचे रक्षक बादशाहाने हुकूम केला की काशी येथे आपल्या राज्यात सर्वत्र जिथं जिथं देवळे बांधली जात असतील तिथे तिथे ती सगळी पाडण्यात यावी, सगळी मंदिरे पाडण्यात यावी असे हुकूम प्रमाणासहित या ठिकाणी दिलेले आहेत.
बाबर, हुमायूं, अकबर, शहाजहान, औरंगजेब हा संपूर्ण काळ कष्टप्रद गेला. श्री समर्थाने दुरून पाहिली परीक्षा आपल्या आनंद भवन परीक्षामध्ये येतात ते. बुडाला औरंग्या पापी म्लेंच्या संहार झाला, मोडली मांडली क्षेत्रे आनंदवन भुवनी. बुडाले भेदवादी ते नष्ट चांडाळची पातकी, ताडिले पाडिले देवे आनंदवन भुवनी. गळाले पळाले मेले झाले देश धडी पुढे, निर्मळ झाले पृथ्वी आनंदवन भुवनी. समर्थाने त्या परिस्थितीमध्ये आपल्या आनंदवन भुवनाची कल्पना केली. त्यांनी संकल्प केलाय की हे सगळे नष्ट होतील आणि एक दिवस आपला हा भारत या स्थितीला येईल. तेव्हा बुडाला औरंग्या पापी म्लेंच्या संहार झाला. औरंगजेब जेव्हा संपेल, मेंच्याचा संहार होईल, तेव्हा मोडली मांडली क्षेत्रे, जी जी क्षेत्र मोडली गेली आहे त्या ठिकाणी पुनर्स्थापना होईल. बुडाले भेदवादी ते नष्ट चांडाळ पातकी, हे सगळे नष्ट होतील अशी आनंदवन भुवनाची संकल्पना तरी केली. पृथिव्याने बुडती राज्ये खबरदारी असेच ना. मोगलांनी जे आमच्यावर आक्रमण केली त्यात फितवा खूप झाला. आपले लोक फोडायचे, त्यांच्यावर माहिती काढून घ्यायची आणि त्याचाही नाश करायचा आणि पुन्हा राज्याला एक हानी करायची. ते पूर्वापार आले. समर्थाना ही खंत आहे म्हणून ते म्हणतात पृथिव्याने बुडती राज्ये खबरदारी असेच ना. युक्तीना शक्तीना बेगी लोकराजी असेच ना. शक्ती नाही, युक्ती नाही, केवळ बस फितवा. बेदादी बेकैकसे ठेकैत सेना कारभारीच चोरटे. आपल्या संस्थानिकाचे कारभारी चोरटे निघायला लागले. धण्यासी राखणे राजी कदा काळी घडे चिना. चोरटी होरटी तुंदे नासके लांच इच्छिती. लौंडीचे दुरी घालावे मारावे राजकारणे. अशा प्रकारे गुढ परंपरेचे वर्णन समर्थाने केलेलं आहे. एका भावाने भावाचा खून करणं असे बहुतेक प्रकार त्यावेळी दिसायला लागले. प्रसंग पडला म्हणजे कुराणची शपथ घेऊन गोड बोलून काम करून घेणे हे त्यांचा स्वभाव होता. चित्तोडचा किल्ला तोही त्यांनी असाच विश्वासघाताने जिंकून घेतलेला आहे. न्यायाची सगळी विटंबना केलेली आहे. कुग्रामे अथवा नगरे पाहावी घराची घरे. भिक्षा मासे लहान तोरे परिकुणी रोडावी. समर्थाने आपला भिक्षाचा मार्ग मात्र सोडला नाही, लहान थोर. आणि त्यांच्या लक्षात आलेलं देव मात्र उच्छेदिला. सगळी देवाची उपासना बंद केलेली आहे. देवाची मंदिरं नाहीत, घरी देवाची उपासना नाही. आपला स्वधर्म उडविला जिण्यापरी समर्थ्य बलायचे समजावे. ज्या क्षणी आपला धर्म नष्ट होईल त्यावेळी सगळं संपल्यास समजावं. समर्थाने उपदेश केलाय. मराठा तितुका मेळवावा आपला महाराष्ट्र धर्म राखावा. हे विषयी न करिता तकवा पूर्वज हसती. आपला मराठा म्हणजे हिंदू शब्द घेतलेला आहे. हिंदुत्व अर्थी मराठा शब्द घेतलेला आहे. तर सगळे एकत्र आले पाहिजे. आपली सगळी हिंदू सेना एकत्र आली पाहिजे आणि आपला हिंदुत्वाचा धर्म रक्षण करावा. या भीती जर आपण हायगाई केली तर पूर्वज हसतील आपल्यावर. मरण एक ते चुकेना देह वाचविता वाचेना. विवेकी होऊन संताना काय करावे. अहो मरण तर एक दिवस ठरलेलं आहे प्रत्येकाला. मग मरायचं तर देशाकरता धर्माकरता मरावं. समर्थाने उपदेश केलाय. भले कुळवंत म्हणावे तेची वेग अजीर व्हावे. अजीर न होता भ्रष्टावे लागेल पुढे. ज्याला कुलवंत म्हणताय, आम्ही जातीवंत हिंदू आहेत म्हणतात, त्यांनी पुढे या. जर न याल तर पुढे तुम्ही भ्रष्ट व्हाल. देवद्रोही चितुके कुत्ते मारून घालावे परते. देवदास पावती फत्ते यदर्थी संदेह नाही. जितके देवद्रोही आहेत त्यांच्यावर समर्थाने शब्द प्रयोग केलाय. देवद्रोही चितुके कुत्ते, कुत्र्याची उपाधी दिली आहे. मारून घालावे परते देवदास पावती. आणि जे देवाची उपासना करतात, धर्मार्गाने चालतात, त्यांचाच विजय प्राप्त होणार हे त्यांनी सांगितलेले आणि उपदेश केलाय. देव मस्तकी धरावा
अवघा हलकल्लोळ करावा, मुलक बुडवावा, धर्मस्थापनेसाठी धर्मस्थापना करण्याकरता देवाला मस्तकावर घ्या, एकच हलकल्लोळ करा आणि मुलुख बडवावा किंवा बुडवावा, बडवून काढा किंवा बुडवा, नष्टच करा. विवेक विचार सावधपणे दीर्घ प्रयत्न केलाची कारणे, तुळजाभराचे निगुणे रामे रावण बुडविला. राम जेव्हा दक्षिणेकडे चालले होते, तुळजा मातेची आज्ञा घेऊन गेले. तो प्रसंग सांगेन उद्या. तर त्या तुळजा मातेच्या स्मरणाने एक रचना करतायत. ऐसी हे तुळजा भवानी प्रत्यक्ष राम वरदायिनी, रामदास ध्यातो मनी गीता निमित्त. क्षत्रधर्म या विषयामध्ये समर्थाने लिहिलेलं आहे. इकडे पोर्तुगीजांचा यवनांचा धुमाकूळ चाललेला आहे. समर्थ त्या प्रसंगात पाहतायत, लोकांना जागृत करतायत. याच्या पुढचा भाग आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहूत. या सुखी राहा, आनंदी राहा, प्रेमाने राहा, प्रार्थना करा भगवंताला. भगवंत आपल्या जवळ आहे. सर्वोपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु, सर्वे जनाः सुखिनो भवन्तु, सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.